नमस्कार, आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज. अक्कलकोट न्यूज. सविस्तर वार्ताहर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपनेत्या प्रवक्त्या महिला आघाडी संपर्क संघटन सौ संजनाताई घाडी, संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळा साहेब, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ प्रिया बसवंती यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख सुनील कठारे, तालुका संघटिका सौ अनुराधा शिवगुंडे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख आयाज जमादार, उपशहर संघटिका सुमन वेद पाठक, उपशहर संघटिका किशोरी होडकर, शाखा संघटिक सरोजनी शाली, चंद्रकला बिराजदार, हसीना शेख, चन्नवा बिराजदार, सुवर्णा गवंडी, सुमन चव्हाण, सुमिना लुकडे, नजदी मानसारी, सारिका जोगंदरकर, चंद्रकला गायतोंडे, गीता मेहत्रे, पार्वती इसापुरे, विभागीय शाखा उपशाखा संघटिका यांच्या वतीने महिला व लहान मुलीवर होणाऱ्या बलात्कार अत्याचार विरोधात महिला सुरक्षितकरिता या शंट कुजकामी आणि झोपी गेलेल्या मिंदे आणि फसवणीस सरकारला जाग आणण्यासाठी आज अक्कलकोट विधानसभा येथील अक्कलकोट शहरात आंदोलन घेण्यात आले व तसेच उत्तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड यांनी निवेदन देण्यात आले. मुंडीवर
चालू आहे, थांबा एक मिनिट. कायद्याचा प्रस्ताव मांडला होता, पण ह्यांच्या खोके सरकारमुळे आणि नराधमांनी यांनी खोके सरकार आणि त्यांच्या धोकेबाजीपणामुळे पुढे त्या गोष्टीला पाठपुरावा करता आलेला नाहीये. म्हणून या आपल्या राज्यामध्ये महिला ही सुरक्षित नाहीये. महिलांवरचे वाढते अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे या सरकारलाही या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि तात्काळ त्या नराधमांना भर चौकात फाशी, त्यांना अटक नकोय, काही नको, त्यांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. इंडिया सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. भाजप सरकार, भाजप सरकार, नराधमांना फाशी झालीच पाहिजे. त्यांनी 1500 लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको आहे. नराधमांना फाशी पाहिजेच आहे. आम्हाला 1500 रुपये नको आहे. आमची मुली सुरक्षित राहावी हीच इच्छा आहे. तुम्ही 1500 रुपये देऊन तुमच्या बहिणी सुरक्षित राहणार नाहीयेत. आपल्या नराधमांना जर शिक्षा दिला, फाशी दिला, तरच तुमच्या बहिणी सुरक्षित राहणार आहेत. नराधमांना फाशी झालीच पाहिजे. 3,000 देऊन काही होणार नाही महिलांचं. त्यापेक्षा संरक्षण द्या. एवढ्या लहान 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय. 2 मिनिट काका, बोलू नका मध्ये. जय महाराष्ट्र. जाऊ द्या. शासनाने त्यांना अटक केलेली नाही. 11-12 तास लागतात. हे कशाला लागतात? खरं अटक करून जागेवरच फाशी द्यायला पाहिजे. मला दुसरी प्रोसिजर करून ये त्यांनी. असं जर केलं तर पुढचा व्यक्ती घाबरून राहील. सतत महिलांना अत्याचार होत राहतात. अटक करून, जामीन करून प्रोसिजर करणं जनता पण पाठीमागं राहते त्यांच्या. तर त्या जागीच त्यांना फाशी द्यायला पाहिजे. एक सिंपल माहिती आहे. या सरकारमध्ये मटकेवाले, दारूवाले सुखी आहेत. महिलांवर अत्याचार, त्याकडे पोलीस खात्याने बिलकुल लक्ष देत नाही. शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं. ते महिलांना संरक्षण होतं. हे जे मुंबईत घडलेलं आहे ते प्रकार अगदी नीच पातळीचा आहे. तात्काळ त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे.